हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण उभा. तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींची भूमिका. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लक्ष्य मोठं आहे. दिल्लीतील युवकांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य. सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींमध्ये 1.25 तास बैठक. सैन्य दल प्रमुखांच्या बैठकीनंतर मोदींची भागवतांसोबत महत्वाची चर्चा. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएस बैठकीमध्ये सुरक्षेवरती चर्चा. सीसीपीए आणि सीसीईएच्याही बैठका होणार. तर पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक. पाकिस्तानी सैन्याकडनं सलग 6व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार. भारताचंही तोडीस तोड उत्तर. पाकिस्तानला भारताची धडकी. भारत आक्रमक कारवाईच्या विचारात असल्याचं पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं संसदेत वक्तव्य. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडनं नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. कोलकात्याच्या ऋतुराज हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू. अनेक जण होरपळले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात. तपासासाठी विशेष पथकही स्थापन. विशाखापट्टणममधील स्वामी मंदिरामध्ये चंदनोत्सवादरम्यान मोठी दुर्घटना. भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू. शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला यश. लंडनमधील लिलावामध्ये सरकारने तलवार जिंकली. मदर डेअरीच्या दूध दरामध्ये आजपासून प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. खरेदी दरामध्ये वाढ झाल्यामुळे दूध महागलं. उन्हाळा, उष्णतेच्या लाटेचा दुग्ध उत्पादनावरती परिणाम. आयपीएलमध्ये केकेआरच्या फिरकीपटूंनी दिल्लीचे मनसुबे उधळले. कोलकात्याचा 14 धावांनी विजय. तर घरच्या मैदानावरती दिल्लीचा सलग दुसरा पराभव. अक्षय तृतीयेनिमित्त बाजारामध्ये रेलचेल. सोनं, चांदी, वाहनं, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह. दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य.